बातमी पावसाच्या संदर्भातील आहे। राज्यामध्ये येत्या 5 दिवसांमध्ये जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे। मुंबईमध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय। तसंच राज्यामधील अनेक जिल्ह्यांमध्ये 48 तासात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली जाते। हवामान विभागाकडून कोकण मराठवाड्यामध्ये पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। यंदा मान्सून वेळेच्या आधीच केरळमध्ये दाखल झालेला असून तो आता भारताच्या इतर भागामध्ये पोहोचायला सुरुवात झाली आहे। मान्सून दाखल होण्याआधी काही भागामध्ये प्री मान्सून पावसाची शक्यता वर्तवली गेली आहे। बातमी तळ कोकणात समोर येते। गेल्या 24 तासांमध्ये सिंधुदुर्गात 121 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। जिल्ह्यामध्ये सर्वाधिक पाऊस हा कुडाळमध्ये झाला आहे, तर देवगडच्या मोंड गावामध्ये 1.5 किलोमीटरचा रस्ता पावसामुळे अक्षरशः उखडून गेला। त्याची माती ही नागरिकांच्या घरात गेली आहे। या रस्त्याचं 2 वर्षांपूर्वी नूतनीकरण करण्यात आलेलं होतं। तर गेल्या 24 तासांमध्ये सिंधुदुर्गात 121 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। जिल्ह्यामध्ये सर्वाधिक पाऊस हा कुडाळमध्ये झाला आहे। आपण पाहतोय देवगडच्या मोंड गावामध्ये 1.5 किलोमीटरचा रस्ता पावसामुळे अक्षरशः उखडून गेला आणि त्याची माती ही नागरिकांच्या घरामध्ये गेली आहे। रस्त्याचं काम हे 2 वर्षांपूर्वीच करण्यात आलेलं होतं आणि आता या रस्त्याची आपण दुर्दशा झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय। गेल्या 24 तासांमध्ये सिंधुदुर्गात तब्बल 121 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे। जिल्ह्यामध्ये सर्वाधिक पाऊस हा कुडाळमध्ये झालेला आहे। तर देवगडच्या मोंड गावात 1.5 किलोमीटरचा रस्ता पावसामुळे अक्षरशः उखडून गेला।